नमस्कार. आजच्या 18व्या भागात सोयराबाईंचे अभंग यात सर्वांचे स्वागत. आजचा अभंग आहे आनंद सोहळा आषाढी पंढरी, कीर्तनी गजरी वाळुवंटी. होतो जय जयकार आनंद सोहळा, अमृत गळाला वैष्णवासी. नाठवे भावना देहाचा विसर, विठ्ठल उच्चार संतजनी. तेथे जीवे भावे प्रेमाची आरती, लोटांगणी जाती सोयरा भावे. आज आषाढी एकादशीच्या वेळी पंढरी नगरीच्या आनंद सोहळ्यात न्हाते जो आनंद सोहळा होतो त्या वर्णनाचा वर्णनपर अभंग आज दिसत आहे सोयराबाईंनी केलेला. ती म्हणते की आनंद सोहळा झाला आहे आषाढी पंढरी मध्ये, कीर्तनाने गजराने वाळवंट पूर्ण भरून गेलेलं आहे. जे चंद्रभागेचं वाळवंट असतं आणि होतो जय जयकार आनंद सोहळा, जय जयकार होतो आहे आणि अमृत कळाला वैष्णवास. वैष्णव जे विठ्ठलाचे भक्त आहेत ते वैष्णव आहेत आणि त्यांच्यासाठी अमृत गळून पडलाय पूर्ण वातावरणात सगळीकडे. नाठवे भावना देहाचा विसर, विठ्ठल उच्चार संतजनी. भावना नाठवे, नाठवे झाले आहेत, आठवत नाहीये स्मृती. भावनांच्या देहाचाही विसर पडलाय, भावनांचा विसर पडलाय. विठ्ठल उच्चार, केवळ विठ्ठल उच्चार राहिला आहे संत जनांमध्ये. तेथे जीवे भावे प्रेमाची आरती, प्रेमाची आरतीचा भावोत्कट, सोयराबाईंना भावोत्कटता दिसते इथली की तिला प्रेमाची आरती होते आहे, लोटांगणी जाते आहे सोयरा. मनोभावे ती लोटांगण घेते आहे. भावे म्हणजे तिला मनापासून ती करते आहे, असं नुसतं देह लोटून दिल्यासारखं नाहीये, भावपूर्ण आहे. अशा पद्धतीने आजचा अभंग आहे. तर मला ह्या अभंगात फक्त आणि फक्त आनंद दिसतोय, ओतप्रोत भरलेला. अच्छा. म्हणजे सुरुवातच अभंगाची जी आहे ती आनंद या शब्दापासून, की हो वैष्णवांसाठी आषाढी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी असो, हा मुळातच खूप मोठ्या सोहळ्याचा दिवस. हो सोयराबाई, संत सोयराबाई यांच्यासारखी एक व्यक्ती की जी थेट विठ्ठलाशी एकरूप झालेली आहे, अशी एक व्यक्ती ह्या सोहळ्याविषयी काहीतरी लिहिते. म्हणजे बरोबर. ह्याच्यात हेही त्यांनी तत्वज्ञानाला हातच घातला नाहीये. एक हो. निखळ आनंद आहे आणि तो निखळ आनंद त्या अनुभवतायत आणि त्या शब्दातनं तो आपल्याला देतायत. हो सोहळा आषाढी पंढरी, कीर्तनी गजरी वाळुवंटी, की सगळीकडे तो आनंद भरून राहिलेला आहे. कीर्तनात, नामघोषात, त्या चंद्रभागेच्या वाळवंटात, आषाढी एकादशीला जमलेल्या त्या पंढरपुरात, असा तो सगळीकडे तो आनंद केवळ भरून राहिलाय. जय जयकार होतोय. पुन्हा म्हणताय आनंद सोहळा, अमृत गळाला वैष्णवासी, की अगदी अमृत वर्षा सुरू आहे ती या सगळ्या वातावरणामुळे, त्या नामघोषामुळे. आणि सोयराबाई जरी आजपासून कित्येक शतकांपूर्वीच्या असल्या तरी अजूनही पंढरपुरात आषाढीला तोच माहोल असतो. हो म्हणजे मी गेलो नाहीये, मी स्पष्टच सांगतो की मी आजवर कधीही आषाढी एकादशीला पंढरपुरात गेलेलो नाहीये, पण तरी जेव्हा केव्हा जातो तिथे तर त्या लहरी जाणवतात की इथे त्या दिवशी खरंच काय असू शकेल. आणि आपण ह्या आधीच्या अभंगांमध्ये समासाची वगैरे उदाहरणं पाहिली. आता इथे मला एक संधी सापडली जी
मला नाही वाटत आपण कधी वापरलेली आहे. नाठवे, न आठवे अशी ती संधी फार वेगळ्या पद्धतीने यांनी वापरली आहे. नाठवे भावना देहाचा विसर, विठ्ठल उच्चार संतजनी, की अगदी कुठलीही भावना नाहीये. देहाचाही विसर पडतोय. काय चालू आहे? फक्त विठ्ठल उच्चार चालू आहे संतजनांचा. आणि इथे मला एक खास वाटतं की त्यांनी संतजनी म्हटलंय. म्हणजे त्या दिवशी तिथे आलेला प्रत्येक भाविक, प्रत्येक वैष्णव हा त्यांच्यासाठी संतच आहे. अगदी. तेथे जीवे भावे प्रेमाची आरती, लोटांगणी जाती सोयरा भावे. ह्याच्याविषयी तू सांगितलंच आहेस, तरी मला असं सांगावंसं वाटतं की इथे तो सोयराबाईंचा स्वतःचा भाव आहे. म्हणजे हो. आपण आधीच्या अभंगांमध्ये सगळीकडे चोखियाची महारी किंवा महारी चोखियाची अशीच त्यांची विशेषण ऐकत आलोय किंवा वाचत आलोय. हा केवळ आत्ताच्या सगळ्या क्रमात आलेला केवळ दुसरा अभंग आहे की ज्यात त्यांनी फक्त स्वतःचं नाव घेतलंय सोयरा. की इथे त्यांच्या त्या लोटांगणी जाणाऱ्या भावभावना ह्या फक्त आणि फक्त त्यांच्या स्वतःच्या आहेत. त्याच्यावर बाकी कोणाचीच मालकी नाही. असा तो त्यांचा सगळा भरून राहिलेला आनंद ह्या अभंगातही त्यांनी असा ओतप्रोत भरलेला आहे. हो. आणि हे म्हणजे खरंच सांगतो, जेव्हा आपण चर्चा करत होतो ना सुरुवातीची, तेव्हा मला ते जाणवलं नाही, पण अचानक तू हे सगळं वाचल्यानंतर मला ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड क्लिक झालं, की एक अभंग आहे तो द्वैताद्वैताचा आहे, एक अभंग नाममहिमेचा आहे, एक अभंग स्थान महात्म्याचा आहे, हा अभंग केवळ आनंदाचा आहे. हो, हो. जे आताही ह्या क्षणी पंढरपूरला न जाताही तो आनंद इथे आपण दोघंही अनुभवू शकतो. एवढं हो. सामर्थ्य त्यांनी ह्या शब्दांमध्ये ओतलेलं आहे. सो अगदी, म्हणजे आज मला आपण म्हणतो नेहमी तसं हॅट्स ऑफ म्हणावसं वाटतं, की किती काय लिहू शकता तुम्ही. फक्त तुमच्याकडे ते भाव पाहिजे आणि ते प्रेम पाहिजे बस. अगदी, अगदी. आनंद सोहळा आषाढी पंढरी, कीर्तनी गजरी वाळवंटी. की आनंद सोहळा, सोहळा अगदी आनंदाचा आहे. आपण म्हणतो की आपण सोहळा करतो. अनेक विशिष्ट सणांचा किंवा आणि विशिष्ट प्रसंगांचा. एखादा कौतुक सोहळा असतो, एखादा जन्म बारसाचा सोहळा सोहळा असतो किंवा एखादा व्यक्तीचा सत्कारचा समारंभ असतो. पण इथे आनंदाचा सोहळा आहे. म्हणजे नुसता आनंद व्यापून राहिलाय पूर्ण वातावरणात. आणि आषाढी पंढरी. पंढरीचं विशेषण आहे. आषाढी. नुसती पंढरी नाहीये ती. आषाढी एकादशीची जी पंढरी आहे, तो आनंद सोहळ्याचा आहे. कीर्तनी, गजरी, वाळवंटी. म्हणजे वाळवंटामध्ये पण कीर्तन आणि गजर ऐकायला येतोय. म्हणजे किती भाव असेल सोयराबाईंना, की आपण म्हणतो की लोकांचं चाललंय, लोकांचं कीर्तन चाललंय, लोकांचा गजर चाललाय. पण तिने शब्द वापरला इथे की वाळवंटी. हो की नाही? आणि होतो जय जयकार आनंद सोहळा. जय जयकार होतो आहे. जेव्हा आपण कोणत्या धार्मिक स्थळात किंवा एखाद्या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी आपण जातो. तिथे लोकं दर्शनाच्या वेळेस उभे असतात. अ, रांगेत उभे असतात किंवा आणि तेव्हा कोणी जय जयकार करतो. अनुभवलं असेल तू पण चेतन नाही का? की ते जय जयकार करतात. जयघोष करतात. तेव्हा असं चैतन्य उत्फुल्ल होऊन येतं आपल्याकडे, की किती भावना असते त्या जय जयकारात, किती जयघोषात किती भावना असते, की आपण पोहोचलोय आणि तो ऐकणारा तिथे आहे, असं आपल्याला वाटतं तेव्हा. नाही का? आणि हो. अमृत गळाला. अमृत हे रस आहे, द्रव्य आहे. ते गळतंय म्हणजे की अ, अमृतपान ते नुसत्या क्रियापदात तिने म्हटलंय की गळाला. गळाला म्हणजे की सांडला चहूकडे,
पसरला, तो सगळीकडे गेला आहे तो, असं तिला इथे सांगायचं आहे. आणि तो वैष्णव लोकांना तो मिळाला आहे अमृत. नाठवे भावना. भावना म्हणजे इथे नुसत्या भावना ज्या प्रेमाच्या नाहीत किंवा ज्या संसाराला निगडीत आहे, संसाराला लगडलेल्या आहेत, त्या सगळ्या भावना इथे तिला म्हणायच्या आहेत की त्या विसरून हरवून गेल्या आहेत, नाठवे झाल्या आहेत आणि देहाचाही विसर पडला. थोडक्यात जे मन आणि बुद्धी आणि आपलं जे देह असतो, त्या सगळ्यांना आपण इथे पाठीमागे सोडतो आहोत, असं इथे तिला सांगायचं सोराबाईंना. विठ्ठल उच्चार संतजन याच्यावर चेतनने खूप सुंदर सांगितलं की सगळे लोक संत तिला दिसत आहेत. जो कोणी विठ्ठल उच्चार करतोय तो संत वाटतो तिला, इतका भाव तिचा उत्कट आहे. तेथे जीवे भावे प्रेमाची आरती. प्रेमाची आरती हा शब्द मला खूप आवडला. हे दोन शब्द, प्रेमाची आरती करतोय म्हणजे आपण आरती करतो, देवाची करतो, आपण गणपतीची आरती करतो, देवीची आरती करतो. आपण प्रेमाची आरती करतो का? करतो का चेतन? म्हणजे किती वेगळा म्हणजे वेगळं परिमाणच मिळतं पूर्णपणे ते ते वाचल्यावर, नाही का? अगदी. तर लोटांगणी जाती सोयरा भावे. इथे तो मला एकनाथांचा तो एक अभंग आहे. म्हणजे त्यातलं शेवटचं असं आहे की एका जनार्दनी लोटांगणी असा एक काहीतरी अभंग आहे, तो मला इथं आठवतोय की ते लोटांगण घालणं काय असतं, म्हणजे लोटून देणं, आपल्या स्वतःला लोटून देणं. म्हणजे आपण इथे देहाचा विसर म्हणू शकतो, एक वेळ देहाचा विसर पडला आपण म्हणू शकतो, पण देह सुद्धा लोटून द्यावा इतपत आपली भावना होते का? तिथे आपण गेल्यावर पंढरपुरात लोकांचा भक्तांचा लोटांगणांचा आपण एक सोहळाच बघू शकतो. खरं तर बरीच लोक आहेत तशी, नाही का? आपण जेव्हा जातो आणि लोटतात म्हणजे काय ते ते बघण्यासारखंच असतं. पाहिलंयस तू चेतन कधी? लोटांगण? पंढरपूरला तर नाही तिथे आठवलं, कारण मी पंढरपूरला जेव्हा आपण गेलोय तेव्हा असं कुठल्या खास दिवशी नाही गेलो, पण हा मी त्र्यंबकेश्वरात ते जे मी म्हंटल होतं मागे पौष वद्य एकादशीला जी यात्रा भरते हा. तेव्हा हे सगळं फार जवळून अनुभवलं आहे. हम्म. तर लोटांगण म्हणजे असे अ, म्हणजे पूर्ण काय म्हणतात त्याला, आडवं झोपून घेतात आणि नंतर असे गोल 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 फिरतात ते. असं मी काही ठिकाणी पाहिलंय लोटांगण घालताना. आधी नमस्कार घालायचा काय आणि म्हणालास? मग हा हा. टांगा आधी नमस्कार असतो तो, आणि मग हा. त्याच स्थितीत राहून ते स्वतःभोवती फिरतात. हो, साष्टांग नमस्कार. हा हा. बरोबर बरोबर. त्याला खरं तर लोटांगण म्हणतो आपण. तर असा भाव सोयराबाईंचा आज खूप थोडक्यात आषाढीचं अनुभव प्रत्ययास येतो आजच्या अभंगातून, आणि नाही का? म्हणजे खरंच हे वाचताना मलाही आता खूप अशी आनंदाची अनुभूती आल्यासारखा अशी भावना आली की आनंद आहे भरलेला सगळीकडे. तुम्ही त्या आनंदाच्या भावनेला आधी शरण जा. म्हणजे इथे जे त्यांनी आधी म्हटले नाठवे भावना, की या क्षणी त्यांना आनंद ही भावना सोडून बाकी काहीच आठवत नाहीये. अगदी बरोबर. ह्याचाही विसर पडलेला आहे. सो तो एक क्षण असतो की तो अनुभवावा लागतो. तो सोयराबाईंनी अनुभवला आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सांगतायत की तो तुम्हीही अनुभवा. नाहीतर आपल्या डोक्यात सतत हजारो चिंता चालू असतात एकाच वेळेस आणि तो क्षण हातातनं निसटून जातो. आणि मग वरून आपण म्हणायला मोकळे असतो की अरे काय आनंदच नाहीये आयुष्यात. इथे मला एक अष्टावक्रच आठवतोय. अष्टावक्राने गीता सांगितली होती. ही एक हम्म. वेगळी गीता आहे ना, अष्टावक्र गीता म्हणून. हो हो हो. त्याच्यात असं तो सांगतो
त्याचा सारांश असा आहे की तुम्ही या क्षणात तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. या क्षणात, एका क्षणात म्हणजे तुम्हाला खूप मोठा काय 12 वर्ष तप केल्यावर मोक्ष मिळतो असं नाही. तुम्हाला कधीही मोक्ष मिळतो तो या क्षणीच मिळतो. तर या क्षणाचा जो काही आनंद आहे, या क्षणाचं जे महत्व आहे ना, ते सोयराबाईंनी इथे सांगितले. आणि त्या क्षणामध्ये काय असतं, फक्त आनंद व्यापलेला असतो. तो तुम्ही बघायला हवा, असं इथे म्हणायचं आहे सोयराबाई. आणि इथे मी श्रोत्यांना सांगू शकतो की अष्टावक्र हे ऋषी होते आणि त्यांचं नाव अष्टावक्र असण्याचं कारण जन्मतःच त्यांच्या शरीरात 8 ठिकाणी वक्राकार झालेलं होतं. म्हणून त्यांचं नाव ते अष्टावक्र होतं. आणि त्यांनी गर्भाशयात असतानाच ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं. आणि ऐकून म्हणजे आईच्या गर्भात असताना त्यांना ज्ञान प्राप्ती झाली असं म्हटलं जातं. आणि जेव्हा त्यांचा जन्म झाल्यानंतर एका सभेमध्ये त्यांना कोणाला विचारलं गेलं होतं, तेव्हा त्यांनी त्यांचा उपदेश केला, ती अष्टावक्र गीता म्हणून प्रसिद्ध आहे. बरोबर. तर आज आज खूपच चर्चा ही खूप रंगली, आनंदमय आणि झाली आहे खरं तर. म्हणजे मला वाटलं नव्हतं सुरुवातीच्या आपल्या चर्चेत की इतकं काही सापडू शकतं साधा विचार करता करता सुद्धा. आणि मी एका मागच्या भागात एक तलवारीची कथा सांगितली होती. ती बहुधा माझ्याकडनं अर्धवटच राहिली की काय असं वाटतंय. माझं त्याच्यात असं एक म्हणणं होतं की अ, तलवार ती कथा अशी होती की तलवार जरी साधी असली तरी तिचं पातं महत्वाचं असतं. तसं हे बरोबर. शब्द जरी साधे असले संतांचे, तुम्ही ते नीट हं. निरखून बघितले ते त्या दुधारी तलवारीसारखे की दिसायला साधे सोपे, पण त्यात खूप सामर्थ्य आहे. हे मी तेव्हाच्या अगदी, भागात म्हटलं, पण आज मला खरंच जाणवतंय की त्या शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे. आत्ता माझ्या आसपासचं सगळं वातावरण अक्षरशः बदलून गेलं. अगदी, अगदी. तर अशा ह्या सोयराबाई असं त्यांचा आनंद आणि तो आनंद आपल्यालाही मिळालाय हे आपलं भाग्य, की हे शब्द अजूनही टिकून आहे. हो, याला म्हणतात अष्टावधान भाव जागृत होणं. जे जे आपण आता अनुभवतोय ना, आपण ज्या आनंदाच्या क्षणावर, आनंदाच्या सीमेवर उभे आहोत, तेव्हा आपल्याला वाटतं की ही तृप्ती आहे. म्हणजे आपण जे पूर्ण जग राहाड्यात अडकून सगळीकडे धावत तृप्तीच्या मागे पळतो. आपल्याला इथून काहीतरी मिळेल, तिथून काहीतरी मिळेल असं वाटतं ना, ते इथे थांबतं खरं तर. या या क्षणाला थांबतं. त्यालाच आपण म्हणतो की अष्टावधान भाव जे जागृत होतात कोणामध्ये. आणि आणि काही ती ती सदैव राहते ती अवस्था. तेवढं आपण काय तेवढ्या लायकीचे नाही आहोत खरं तर. आपण या अभंगातून त्यांना जाणून घ्यायचा, त्या त्या भावनांना, त्या भावाला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो खरं तर. खरंय. तर ह्या आनंदात वाहून जाण्याच्या आधी आता आपण थांबूया तिथे हो, हो. अगदी. आणि YouTube बद्दल सांगशील जरा? YouTubeचे 26 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणखीन सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि ज्यांना सोयराबाईंचे अभंग यावर अ, काही ऐकायचं असेल, आवडत असेल लोकांना अभंगांविषयी, तर त्यांना नक्की शेअर करा. आणि त्यांचाही फीडबॅक, त्यांचाही प्रतिसाद आम्हाला कळवा. तुम्हीही ऐका आणि लोकांपर्यंत पोहोचवा. आणखीन काय चेतन? नाही एवढंच की हा एक आनंद खरंच आनंद सोहळा आहे. तर तो तुम्हीही वाचा, तुम्हीही अनुभवा. आमच्या माध्यमातनं किंवा स्वतः पण हे नेऊयात आपण पुढे असं मला आज खरंच मनापासून म्हणावसं वाटतंय, की हा आपला खूप मोठा ठेवा आहे आणि तो आपल्याला पुढच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना द्यायचा आहे. अगदी बरोबर. अगदी बरोबर.
तर आता थांबूया. हो. जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण. धन्यवाद. धन्यवाद.